राज्यात खरीपाच्या हंगामाची धामधूम सुरू आहे। शेतात मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत, पण अशातच शेतकऱ्यांसमोर एक मोठे संकट उभे टाकले आहेत। डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा दावा प्रशासन करत असताना प्रत्यक्षात अनेक शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपावर हेलपाटे मारताना दिसत आहेत। कॅनमध्ये डिझेल ठेवण्याकरिता बंदीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरातून समोर आलेल्या या वास्तवाचा घेतलेला हा विशेष आढावा। राज्यात सध्या खरीपाच्या पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत। शेतकरी दिवस रात्र शेतात राबत असून पावसाच्या आगमनापूर्वी जमिनीची तयारी करण्यासाठी धडपड करत आहेत। मात्र याच काळात डिझेलच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव आणि आसपासच्या भागात अनेक शेतकरी डिझेल मिळत नसल्याची तक्रार करत आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर वेळेवर डिझेलचा पुरवठा होत नाही। डिझेल मिळण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात। तासनतास प्रतीक्षा करूनही अनेकदा डिझेल संपल्याची घोषणा केली जाते। या समस्येवर भर घालणारा आणखी एक मुद्दा म्हणजे कॅन आणि ड्रममध्ये डिझेल ठेवण्यावरील बंदी। शासनाच्या आदेशानुसार सुरक्षेच्या कारणास्तव कॅनमध्ये डिझेल नेण्यात मनाई करण्यात आली आहे। मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शेतात काम करणारा ट्रॅक्टर अचानक बंद पडल्यास तो थेट पेट्रोल पंपावर आणणे शक्य नसते। अनेक वेळा ट्रॅक्टर शेताच्या मध्यभागी असतो, अशा वेळी काही लिटर डिझेल कॅनमध्ये नेऊन काम सुरू ठेवण्याशिवाय पर्याय राहत नाही। पण नियमांमुळे पंप चालक डिझेल देण्यात नकार देत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। दुसरीकडे पेट्रोल पंप चालकही स्वतःची अडचण मांडत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांकडून आलेल्या आदेशांचे पालन करणे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे। नियम मोडल्यास कारवाई होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांची गरज समजूनही ते डिझेल देऊ शकत नाहीत। यामुळे शेतकरी आणि पंप चालक या दोघांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की शेतीच्या कामांसाठी किमान मर्यादेत डिझेल कॅनमध्ये नेण्याची अधिकृत परवानगी द्यावी। यामुळे ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रणा बंद पडण्याचे प्रकार टाळता येतील। याचबरोबर शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनसाठी बोनस कायद्यांना योग्य हमी भाव तसेच ग्रामीण भागात पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की हा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून शेती आणि अन्न सुरक्षेशी संबंधित आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास चालू हंगामातील पेरण्यावर परिणाम होऊ शकतो। पंपावर डिझेल मिळत नाही आणि तीन दिवस एका पंपावर टँकर त्या ठिकाणी येत नाही। कुठं नंबर लावायला गेलं कॅनीचा, मागच्या सुरुवातीला कॅनी डिझेल दिलं तर नंबर येईपर्यंत कॅनीचा नंबर संपून गेले। दोन वाजेपर्यंत शेतकरी इथं चांगला ते आमची मागणी व तुमचा जो टँकर आहे तो छोटे त्या ठिकाणी ते प्रत्येक खेड्यात आम्हाला ते ट्रॅक्टरसाठी पोहोचवा शेतकऱ्याच्या। बाकी आम्हाला हिंड्या फिरायला लग्न कार्य हे राहू द्या, हे बंद करू आपण, पण शेतीचे कामं हे बंद ठेवता येत नाही। म्हणून त्या ठिकाणी ट्रॅक्टरला फक्त तुम्ही सध्या आम्हाला डिझेल पुरवा अशी आमची विनंती आहे। शासनाचा निर्णय आहे की बॉटलमध्ये आणि कॅनीमध्ये देऊ नका। तर आम्ही शासनाच्या पत्रानुसार आम्हाला जे पत्र आले त्यानुसार आम्ही चालतो आहे। मागे मिटिंग झालेली आहे, त्या मिटिंगमध्येही आमदार साहेबांना सांगितलं आहे, खरात साहेबांनी, की बा कॅनीमध्ये तुम्ही थोडंफार कॅनीमध्ये द्या, पण थोडंफार कॅनीमध्ये दिल्यानंतर इथं भांडणं होतात। म्हणून आम्ही शासनाचा जे निर्णय आहे ते त्या निर्णयाच्या हिशोबाने चालू लागलो। तरी मलाही असा माझ्या म्हणजे पंपानुसार मलाही असं वाटते की ट्रॅक्टर जर शेतात बंद पडलं तर त्याला इथं योस्तोर डिझेलसाठी मागणी करायला लोक की 10 लिटर तरी द्या, 10-15 लिटर, तर बा पंपापर्यंत ट्रॅक्टर आला पाहिजेत। तरी शासनानं 10-15 लिटरची तरी परवानगी द्यावी, तर 10-15 लिटर प्रत्येक कॅनीत द्यावा म्हणून। शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते, मात्र त्याच शेतकऱ्याला डिझेल सारख्या मूलभूत गरजेसाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही चिंतेची बाब आहे। प्रशासन आणि शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। डिझेल टंचाई आणि कॅन बंदीचा प्रश्न सुटला नाही तर आगामी पेरणी हंगामावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो।